हाय फ्रेंड्स, बघा आज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर 3 ट्रेड दिले होते. हा जो पहिला ट्रेड आहे आपला USD CHF. मी सांगितलं होतं ह्या लेवल पासून आपल्याला एक बाईंगचा प्लॅन करायचा आहे. बघा हीच एक लेवल मी ग्रुपवर आपल्या शेअर केली होती. तिथून ऑलमोस्ट आता बघा रनिंग चालू आहे. ते 26-27 पीप चालू आहे. 26-27 पीप मध्ये हा ट्रेड आपला काय झालाय, रिस्क फ्री झालाय. म्हणजे ह्या ट्रेड मध्ये जरी आपला लॉस झाला, आपला स्टॉप लॉस उडला, तरी आपल्याला ह्या ट्रेड मध्ये लॉस होणार नाहीये. कारण का हा ट्रेड काय केलाय आपण, ऑलरेडीच काय केलाय, हा ट्रेड आपण रिस्क फ्री करून टाकलाय. म्हणजे हा फ्लॉट काय केलाय आपला, बुक केलाय आपण. हा फ्लॉट काय केलाय आपण, बुक केलाय. हा एक आपला पहिला ट्रेड होता. हा USD CHF चा ट्रेड होता. बघा हा ट्रेड पण आपला रनिंग आहे. सिंपल. हा दुसरा ट्रेड बघा, आपण गोल्डचा एक ट्रेड दिला होता. काय दिला होता आपण गोल्डचा? ही एक आपली लेवल होती. ह्या लेवल पासून आपण काय करतोय, गोल्ड मध्ये सेलिंग करतोय. आता बघा गोल्ड मध्ये ऑलमोस्ट काय झालं बघा, एक 65 पीप आपल्याला भेटले होते. पण आपलं टार्गेट खूप मोठं आहे बघा. 100 पीप आपण एक सेफली एक्झिट करू शकतो, किंवा एक लॉंग जर टार्गेट आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला 170 पीप आपल्याला भेटू शकतात. ह्या कन्सॉलिडेशन ह्याच्या जर मार्केट बाहेर पडलं, ह्या लोच्या जर मार्केट खाली गेलं, तर आपल्याला एक लॉंग रॅली आपल्याला पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्याला थोडासा होल्ड करावा लागेल. आता जर आपण बघितलं तर ऑलमोस्ट आपला 30-40 पीप हा ट्रेड रनिंग आहे. 65 पीप वरनं परत आपल्या लेवल पाशी गेलता आणि परत एक सेलिंग सेलिंग आली बघा. हा एक ट्रेड आपण दिलाय सकाळी आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवर. आणि बघा हा एक दुसरा ट्रेड आपला चालू आहे. हा आपला युरो USD नावाचा एक ट्रेड चालू आहे. हा पण ट्रेड ऑलमोस्ट रनिंग आहे. हा पण ट्रेडचा पोटेन्शियल भरपूर छान आहे बघा. 15 पीप 16 पीप आता रनिंग आहे, आणि 15 पीप 16 पीपचा स्टॉप लॉस आहे. म्हणजे हा पण ट्रेड काय झाला आपला, हा पण ट्रेड आपण रिस्क फ्री करून टाकूया. म्हणजे ह्या ट्रेड मध्ये पण आपला जर लॉस झाला तर आपला ट्रेड, म्हणजे रिस्क फ्री जर आपण ट्रेड केला तर आपला लॉस होणार नाही. म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस मध्ये हा ट्रेड आपला चालू राहील. म्हणजे आपण सेफली ट्रेड काय करू शकतो, होल्ड करू शकतो. हा पण ट्रेड आपला काय झालाय, रिस्क फ्री झालाय. म्हणजे आपण हे 3 ट्रेड तुम्हाला दिले होते ग्रुपला, हे तिन्ही ट्रेड आता सध्या रनिंग आहेत बघा. ह्याच्यामध्ये आपलं 26-27 पी प्रॉफिट चालू आहे. हा पण ट्रेड काय आपला रिस्क फ्री आहे. देन आपला हा ट्रेड पण काय बघा, ऑलरेडी आपण काय केलाय, हा ट्रेड रिस्क फ्री केलाय. हा ट्रेड आपण सोडून दिलाय. हा पण ट्रेड बघा ऑलमोस्ट आता 15-16 पीप भेटले ते. हा पण ट्रेड आपण रिस्क फ्री करून टाकलाय. बाकीच्या कुठं पेअर्स मध्ये अजून हा एक आपण ट्रेड दिला होता, सॉरी, हा एक ट्रेड आपण दिला होता, पण ह्याच्यामध्ये आपला एक SL काय झालाय, हिट झालाय. जर आपण नीट बघितलं तर जो आपला SL आहे, हा SL आपला 15 पीपचा SL आहे. म्हणजे एक ट्रेड मध्ये आपला काय झालाय, SL हिट झालाय. बाकी कुठेही आपले ट्रेड नाहीत. म्हणजे कन्फर्मेशन आपल्याला नाहीये कुठल्या ट्रेड मध्ये. हे 3च ट्रेड आता आपले काय आहेत, ऑलमोस्ट रनिंग आहेत बघा. बाकीचे कुठं आपल्या लेवल सगळ्या पेंडिंग आहेत. हे 3 ट्रेड काय करू शकता आपण, होल्ड करू शकता. हे चांगले ट्रेड आहेत बघा आजच्या मार्केटसाठी. हे आजचं अनालिसिस आहे. आता जर तुम्हाला बघायचं असेल तर ट्रेड आणखीन कुठपर्यंत गोल्ड जाऊ शकतं. जर गोल्डचं अनालिसिस केलं तर माझ्या व्ह्यू नुसार गोल्ड हा ह्या लेवल पर्यंत यायची शक्यता आहे बघा. ही जी लेवल आहे 4 आवरची लेवल आहे. हा तुम्हाला एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगतो, 2649.327 ही एक लेवल आहे. इथपर्यंत गोल्ड येऊ शकतो. एक बेरिशनेस आहे गोल्ड मध्ये. गोल्ड जर एकदम रॅली द्यायला लागला डाऊनची तर इथपर्यंत येऊ शकतो. इथून थोडासा बाउन्स बॅक करेल मार्केट 100-200 पिपचा, नंतर मार्केट खाली पडू शकतं. युरो USD पण भरपूर सारा सेलला आहे बघा. जर ह्या लेवल्स जर काढले व्यवस्थित, ह्या लेवलच्या खाली जर मार्केट सस्टेन केलं तर मार्केट एक चांगली डाऊनफॉल देईल बघा. ह्या लेवलच्या खाली आपण थोडीशी क्वांटिटी काय करायचे, बुक करत करत जायचं ते बघा. BTC मध्ये जर आपल्याला ट्रेड करायचं असेल तर BTC मध्ये आपण एक 3 लेवल काढलेले आहेत बघा. तर 3 लेवल पाशी जर मार्केट आलं तर आपण काय करू शकतो, एक ट्रेडचा प्लॅन करू शकतो बघा. ही जी एक पहिली लेवल आहे BTCची, ही एक पहिली लेवल काढली आहे. ही आपली आपण जर बघितलं तर ही एक लेवल आहे, बेस्ट लेवल आहे आपल्यासाठी. ही जी मिडल लेवल आहे आणि ही लेवल आहे. म्हणजे ह्या तिन्ही लेवल पासून आपण एक सेलिंग बघू शकतो. जर आपण BTC ला कॅच करायचं असेल तर आपल्याला इथं एक 5 मिनिटचं चेंज ऑफ कॅरेक्टर पाहिजे होतं. इथं चेंज ऑफ कॅरेक्टर बनत होतं, पण ते बनता बनता चेंज ऑफ कॅरेक्टर राहिलं. जर मार्केट ह्या वरच्या लेवल पाशी आलं तर एक चेंज ऑफ कॅरेक्टर पाहून आपण एक काय करू शकतो, एक सेलिंगचा प्लॅन करू शकतो. ही आपल्यासाठी एक
बेस्ट लेवल आहे आजसाठी. आणि जर आपण दुसरे ट्रेड बघितले तर हा तर आपला काय झालाय, एक एस एल हिट झालाय. नंतर दुसऱ्या एवढे जीपीवाय मध्ये आपले लेवल्स काय अजून ह्या पेंडिंग लेवल्स आहेत. ह्या लेवल पाशी जर आलं तर आपण एक विचार करू शकतो. हा एक आपण साइड वे मध्ये आपला काय झालाय, एक एस एल हिट झालाय. आता हा एक ट्रेड ऑलमोस्ट रनिंग आहे. पण जर गोल्ड खाली पडलं तर जेबीपीचा हा जो चार्ट आहे, जेबीपी जेपीवाय, तर हा वर जाऊ शकतो. म्हणजे हे अपोजिट पेअर आहेत. गोल्ड जर खाली पडला तर हा पेअर काय जाऊ शकतो, वर जाऊ शकतो. त्यामुळे ह्यामध्ये आपण काय पोझिशन क्रिएट केली नाही, जेबीपी जेपीवाय मध्ये पोझिशन क्रिएट केली नाही. युएस ऑइल साठी आपल्याला एक चांगली, जर आपल्याला बाईंगचा ट्रेड पाहिजे असेल तर ही एक लेवल आहे, ही एक लेवल आहे 77.56. म्हणजे ही एक आपल्या युएस ऑइल साठी लेवल आहे. बाकी कुठे युएस ऑइल साठी दुसरी कुठली लेवल्स नाही बघा. आता जेबीपी मध्ये जेबीपी युएसडी मध्ये पण कुठली लेवल्स मला पेंडिंग दिसत नाहीये. जर जर तुमचा युरो युएसडी पडला तर हा पण चार्ट काय होऊ शकतो, खाली पडू शकतो. म्हणजे ह्या लेवल पासून मार्केट काय जाऊ शकतं, खाली जाऊ शकतं. ह्याला पण खाली पडायला भरपूर सारा रूम आहे. इथं पण तुम्ही एक ट्रेड इनिशिएट करू शकता तुमचं रिस्क अँड रिवॉर्ड बघून. म्हणजे हा पण तुम्हाला एक कॅच करता येईल. एनझेडडी युएसडी, एनझेडडी युएसडी मध्ये माझ्या ह्यातून कुठला ट्रेड काय बनत नाहीये. एवढी युएसडी मध्ये पण कुठला ट्रेड बनत नाहीये. बाकी एवढेच ट्रेड आहेत बघा. आता बाकी सगळे मार्केट जे आहे ते रेंजिंग मार्केट आहे. हे सगळं जे मार्केट आहे रेंजिंग मार्केट आहे. युएसडी सीएडी, युरो एवढी चा पण ट्रेड आपण एक लेवल दिली होती, पण त्या लेवल पाशीच मार्केट काय करतं, एक साइड वे आहे. जेपीपी जेपीवाय तुम्हाला मी सांगितला पेअर. बाकीचे तर पेअर मध्ये आपण काही जास्त ट्रेड करत नाही. एवढेच ट्रेड आहेत बघा आजचे. हा एक चांगला मस्त ट्रेड चालण्यासाठी बघा, हा एक ट्रेड आहे. हा आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण बघा चांगले पीप कॅच करू शकतो. एक 100 एक पीपची मुवमेंट आपल्याला ह्याच्यामध्ये भेटू शकते बघा. एक 67-68 पीप भेटू शकतात आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि गोल्डचं जर बघितलं तर गोल्ड मध्ये एक बेरिशनेस आहे. गोल्ड एक गोल्ड एक बघा, एक 200 पीप खाली यायचा प्रयत्न असेल गोल्डचा, कारण का ह्या जे लेवल्स काढल्या गोल्डने, तर गोल्ड एक चांगला सेलिंगला येऊ शकतो बघा. हा पण ट्रेड तुम्हाला सांगितला मी, युरो युएसडी प्लस जीबीपी युएसडी, हे दोन ट्रेड तुम्ही कॅच करू शकता बघा. ही सेलिंग असेल तर हे पण ऑलमोस्ट काय होणार आहे, सेलिंग होणार आहेत. बीटीसी मध्ये जसं तुम्हाला सांगितलं तसं एक 5 मिनिटचं एक चेंज ऑफ कॅरेक्टर किंवा इथे एक तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर पाहिजे. हे जे अनालिस्ट आहे बघा, हे अनालिस्ट फक्त आजचं अनालिस्ट आहे. 14/1/2025 हे जे अनालिस्ट आहे, आजचं लाईव्ह अनालिस्ट तुम्हाला मी सांगितलंय. किंवा जे लाईव्ह ट्रेड आहेत मी तुम्हाला हे ट्रेड पण दिले ते. आता ही व्हिडिओ मी अपलोड पण करणार आहे. ह्या व्हिडिओतून तुम्हाला काही समजलं किंवा जर तुम्हाला ट्रेड कॅच करता आले तर चांगलंच आहे बघा. आणि जर तुम्हाला ट्रेड कॅच करता नाही आले तर आपला जो फ्रीचा टेलिग्राम जो चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनल फॉलो करा. किंवा जो आपला युट्यूब चॅनल आहे, तो आपण तुम्ही फॉलो करू शकता. कारण का त्याच्यावर पण आपण नवीन नवीन व्हिडिओ काय करतो, अपलोड करतो. डेलीचे अनालिसिस म्हणा किंवा एक चांगले तुमचे जे टॉपिक असतील त्या विषयात मी व्हिडिओ काय करतो, बनवत राहतो. एक 3-4 आज ट्रेड बघा, त्या ट्रेडवर तुम्ही काय करा, फोकस करा. आणि एकदम बेस्ट लेवल आहेत आपल्या. सगळ्या लेवल काय होतात, सगळ्या एकदम भारी ह्याच्यात प्ले होतात लेवल. आता ह्यात जर तुम्हाला एक 100 एक पिप्स, एक 3-4 पैकी बघा, हे 3 ट्रेड आहेत, त्यातले तुमचे 2 ट्रेड तर काय होणार आहेत बघा, टार्गेट हिट 100% होणार आहेत बघा. आणि हे तिन्ही ट्रेड काय केलेत आपण, रिस्क फ्री केलेत. जरी आपला स्टॉप लॉस उडला तरी ह्याच्यामध्ये आपल्याला रिस्क नाही जास्त. हा एक कन्सेप्ट आहे. हा रिस्क फ्रीचा व्हिडिओ आहे, तो मी युट्यूब चॅनलला आपल्या अपलोड केलाय. आणि फ्री टेलिग्राम चॅनलला पण मी तो व्हिडिओ शेअर केलाय बघा. त्या व्हिडिओतनं खूप काही आपल्याला शिकायला भेटतं रिस्क फ्री ट्रेड. कारण का जर आपण ट्रेड रिस्क फ्री केला तर आपल्याला हेडेक राहत नाही. म्हणजे आपला स्टॉप लॉस उडतोय का, किंवा हे होतंय आपलं टार्गेट भेटतंय किंवा टार्गेट मिस झालं, किंवा आपल्या माइंडसेट चेंज होत नाही. एकदम परफेक्ट माइंडसेट राहतो. टार्गेट हेच असतं, स्टॉप लॉस हेच असतं, एकदम परफेक्टली माइंडसेट होतं रिस्क फ्री ट्रेड. आपण सगळे जे ट्रेड आहेत ते सगळे ट्रेड काय करतो, पहिल्यांदा रिस्क फ्री करतो बघा. हा गोल्डचा व्ह्यू आहे बघा. गोल्ड जर साइड वे राहिलं तर इथं साइड वे राहू शकतं, पण जर गोल्डने ही लेवल काढली तर डायरेक्ट मार्केटला रूम आहे खाली यायला. कारण का ह्याच्यामध्ये लिक्विडिटी कुठं नाहीये. त्यामुळे हा एक बेस्ट ट्रेड माझ्यासाठी आहे बघा आजचा. तुम्ही होल्ड करू शकता बघा. थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही टेलिग्राम किंवा युट्यूबला फॉलो करा बघा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.